पण कळालेल्या देवाच्या वचनानुसार आपण जर चाललो नाही, आपलं जर आचरण नसलं, मग मिळालेली संधी ती आपल्या हातातून निघून जाते. एकदा या मनुष्य जन्माची संधी हातातली गेली की पुन्हा ती संधी कुणाला कधीच मिळत नाही. भक्ती मिळवायची अथवा ज्ञान मिळवायचं, ही संधी एकदाच भेटत असते. औसांना डबल संधी मिळाली होती. त्यांना वेळोवेळी क्षणोक्षणी स्वामी ज्ञानही देत होते, आचरणही सांगत होते, आणि त्यांच्या अंतरातली भक्ती देवाला आपलंसं करत होती. म्हणून जेव्हा त्या देवावरती नाराज व्हायच्या, काहीतरी कळत न कळत मनुष्य स्वभावानुसार, जीव स्वभावानुसार राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर याचे जे प्रसव रूप दोष आहे ते उभे राहायचे, आणि त्यामुळे कधी कधी त्या मर्यादा सोडून परमेश्वराशी भांडायच्या. आपण परवा बघितलं, 6 महिने देवाला विसरून गेल्या, त्या देवापासून दूर गेल्या. काल बघितलं की 3 दिवस देवापासून दूर गेल्या, पण अहंकार असल्यामुळे देवाच्या भेटीला येता येईल. देव 2 पावलं समोर गेले, नाथोबांना पाठवलं, जा बाबा, या अहंकारामुळे नाही येऊ शकत, तू जा आणि आण तिला. परमेश्वराच्या संबंधित मी काल कुणाला तरी सांगत होतो की आपल्याला सकाळचा विषय होता की उपदेशा घरात जन्माला येणं, उपदेशाच्या घरामध्ये एखादी मुलगी लग्न करून येणं, एखादी उपदेशाची मुलगी अन्य घरात जाणं, याच्यासाठी ज्यांचे परमेश्वराशी काहीतरी भावबंध आहे तोच जातो. असा कोणीही कधी कुठेही जात नाही. परमेश्वराचा संयोग येण्यासाठी, परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी खूप सारं गोमट आपलं पूर्वसंचित असावं लागतं. मनुष्य देहामध्ये ज्ञान झालं, ज्ञानानुसार जर आपण आचरण केलं तर परमेश्वराच्या मोक्षपदाला जातो. परंतु परमेश्वराचं ज्ञान झाल्यानंतर अनुसरण घेतलं नाही, अनुसरण यदा कदाचित घेतलं पण त्याचं आचरण पालन केलं नाही, स्वामींनी जी सांगितलेली वचनं आहे ती भंग केली आणि देवधर्म करत राहिला. विकार विकल्प शून्य होण्यासाठी सांगितलं. विकार विकल्प, हिंसा, अन्य कथन, गुरुद्रोह, मार्गद्रोह, पात्रक्षोभ असे 5-6 जे दोष आहेत ते जर घडले ना, त्याच क्षणी माणसाला त्या अनुसरलेला सृष्टी शून्य होते. म्हणजे या सृष्टीमध्ये त्याचा पुन्हा उद्धार नाही, संधी दवडल्या जाते. एखाद्याने विकाराचा दोष अंगवला, विकल्पाला शरण गेला, हिंसा अंगवली, परंतु जर त्याने परमेश्वराने परत रुळावरती येण्यासाठी जे जे आचरण सांगितलेलं आहे ते जर आचरण केलं तर परमेश्वराचा संयोग येऊ शकतो. त्यानं त्या जन्मामध्ये परमेश्वराने सांगितलेल्या वचनानुसार वागला आणि वागल्यानंतर जे पाहिजे ते सगळं आचरण केलं, ज्या आचरणाने मोक्ष मिळणार आहे ते आचरण केलं, परंतु जो दोष नको घडायला तो घडला. आता आपलं परवा प्रायश्चित राहील. प्रायश्चिताला खूप महत्व आहे. प्रायश्चित म्हणजे सर्व पापांचं न्हाणीघर आहे. सगळे दोष धुतल्या जातात. एखाद्याने प्रायश्चित केलं, सर्व दोष घडले, त्याला देवाने जे जे नको सांगितले ते सगळे घडले,
पण त्यानं प्रायश्चित केलं, मनापासून केलं, शब्दाने नाही तर मनापासून केलं. अनुताप पुरशरण स्वामींनी सांगितलेलं ते तसं केलं आणि जसं वागायला सांगितलेलं आहे तसं जे आचरण मोक्ष मिळवण्यासाठी पाहिजे असतं ते आचरण केलं की मग परमेश्वर त्याला दुःखाला जाऊ देत नाही, नरकाला जाऊ देत नाही. त्याच्यात खूप सारे भेद आहेत, प्रकार आहेत. आपण त्याच्याकडे न जाता आपल्याला जर आपण परमेश्वराचं आचरण केलं पण दोष घडला आणि प्रायश्चित केलं नाही तर नरकातून सुटका नाही. एखाद्या व्यक्तीने दोष घडला, विकार, विकल्प, हिंसा, विपरीत बुद्धी, अधिकृती, उभय दोष, पात्रक्षोभ असे दोष घडले आणि सगळ्या पंथाला भोजन दिलं म्हणजे अन्नदान केलं, अस्थिपरीचं आचरणही केलं, इतका परिच्छेद केला की सामान्य एखादा भिक्षुक करू शकत नाही एवढा केला, पण त्यानं प्रायश्चित घेतलं नाही तर त्याला नरकाला जावं लागतं आणि नरकाला गेला. जसा हो उणी भयभीत ससाये उनी वदतो स्वामीला शरण मी आलो तुम्हाला, शरण मी आलो तुम्हाला. ससिक रक्षण लीळा आहे. त्याने पूर्वजन्मामध्ये मोक्ष मिळवण्यासाठी, जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी जे जे आचरण आहे ते सगळं केलं पण प्रायश्चित घेतलं नाही, त्यामुळे तो नरकाला गेला. पण आता आचरण तर केले तेही वाया जाऊ देता येत नाही, म्हणून आपल्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये म्हणतात त्याला देहविद्येची स्थिती दिली आणि पुढच्या दुःखापासून वाचवलं. परमेश्वर जीवाच्या भल्यासाठीच सर्व काही करतो. परमेश्वराचं प्रत्येक कार्य, प्रत्येक लीळा, प्रत्येक पाऊल हे जीवाच्या भल्यासाठी असतं. पण जीव तसं वागत नाही, आचरण करत नाही आणि मग त्यामुळे परमेश्वरालाही शेवटी नियमाने वागावं लागतं. का वागावं लागतं? त्यांनी स्वतःला नियमात बांधून घेतलेलं आहे. जर आपण परमेश्वराची हवी तशी भक्ती केली नाही, हवं ते आचरण केलं नाही, ज्ञानानुसार वर्तन केलं नाही तर परमेश्वर आपल्याला चिरंतर असणाऱ्या दुःखातून वाचू शकणार नाही. ठराविक दुःखातून, वेळ प्रसंगातून दुःख कमी होईल अशा लीळा करतील, परंतु वाचवत नाही, कारण त्यांनीच नियम घातलेला आहे. परंतु जर आपण परमेश्वराच्या ज्ञानानुसार वर्तन केलं, अस्थिपरीचं आचरण केलं आणि प्रार्थना केली, नको देवता हस्तकी देऊ दाता तया कीवना मला चिंता. देवतांना कीव नाहीये, कदर नाहीये, अनुकंपा नाहीये, त्यांच्या हातात मला जाऊ देऊ नको अशी जर प्रार्थना केली तर परमेश्वर वाचवत असतात. मिळालेली संधी ही फक्त मनुष्य जन्मातली आहे आणि ती संधी म्हणजे काय? अनुसरण घेणं, दीक्षा घेणं. ती दीक्षा घेऊन स्वामींनी स्वदेश संबंध याचा जो त्याग करायला सांगितले तो करणं महत्वाचं आहे. नाहीतर फक्त दीक्षा घेतली घरी राहिले, फायदा होत नाही असं नाही, फायदा होतो, पण त्याची जी मूळ सफलता आहे ती मिळण्याची शक्यता कमी आहे. हौसांना देवाने घडवून मडवून हळूहळू योग्य केलेलं आहे. आपण दुपारच्या वेळेमध्ये बघितलं
की औसा देवाला भजन घालण्यासाठी, भोजन देण्यासाठी 3-3 नद्या पार करून येतात. ज्याला मनातून भक्ती असते, ज्याची मनातून भक्ती असते, तो सर्व संकटांवरती मात करून परमेश्वराकडे जात असतो. म्हणूनच मी रोज जे काव्य म्हणत असतो त्यास जर औसाचं पूर्ण चरित्र माहिती असेल, त्यांच्या घडामोडीची सगळी प्रक्रिया माहिती असेल देवाची, आणि आपली मर्म, आपले दुःख, आपले संकट याचं जर लक्षात घेतलं, अवलोकन केलं, तर मग ते काव्य खूप महत्वाचं ठरतं. ते मी माझ्यावरती खूप वेळा लावून घेत असतो. जागे पनिया मला कवडी कधी मिळेना. सगळी मरमर कशासाठी? सगळी मरमर तुमचे सगळं काम करून, एखाद्याने सांगितलं रोज 2 तास काम करा, 2 तासाचे तुम्हाला 500 रुपये मिळतील ओव्हर टाइम. आपण काय म्हणतो? नाही, लगेच हिशोब होतो. 200 म्हणजे महिन्याला झाले, दिवसाला झाले, आणि महिन्याला इतके होतात. चला 500 म्हणजे लय झाले, 5 त्रिक 15,000 रुपये जास्त मिळतात. 2 तास जास्ती झाली का? सगळी मरमर धडपड त्याच्यासाठी. आम्ही दिवस रात्र सकाळी 6-7 वाजेपासून उठून पैसे मिळवण्यासाठी धडपड करतोय, तरी मिळत. आजचं टार्गेट, महिन्याचं टार्गेट, वर्षाचं टार्गेट, टर्नओव्हर काय पारच होत नाही. कवडी सुद्धा मिळत नाही. जागे पनिया मला कवडी कधी मिळेना. तुझा परिसर पाहिला. आम्हाला स्वप्नात वाटतं मी 1 करोडची गाडी घेतली, आणि जेव्हा स्वप्न जात आणि ती 4 व्हीलरचं सर्व्हिसिंग करायची 7,000 रुपये खर्च आलाय, त्याच कसं करा. आणि औसांना स्वप्न पडलं, कधीच पाहिजे ना जा गंगा फिरायला, आणि तिला साक्षात जीवनाचं, आयुष्याचं, आत्म्याचं भलं करणारा परमेश्वर, सोनं करणारा परमेश्वर मिळाला. संगत महत्वाची त्याच्यासोबत. संगत करो गधे की 2-2 लाटा, आणि संगत करो साधकी 2-2 ज्ञानाच्या वाटा. औसांच्या सहवासामध्ये डांगरेश नावाचा भक्त होता. भक्त म्हणजे देवाची भक्ती करतो म्हणून भक्त, पण डांगरेश म्हणजे कुत्रा होता. मी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सांगितलं की तो औसांसोबत आला. भक्ताच्या सोबत तो आल्यामुळे त्यालाही देव दिसला. मी स्मरण करताना देवाला सांगत असतो, माहिती मी पापी आहे, पण एकदा झलक दाखवणं, एकदा ती मूर्त दाखवणं स्मरण करायला सोपं जाईल ना. काय अर्थ? देव म्हणतो सांगितलेलं वर्णन ते आठवण, त्यांना आठवायला लय अवघड जातं. एका दिवशी नख आठवायला जातो, आणि कधीतरी आपल्या पायाच्या नखावरती, बोटावरती काही पडलेलं असतं ते आठवतं, त्याच्यावरून कुठलं नख आणखीन आठवतं, कोणाच्या चाकावर पायावरचा गाडी घेतली ते आठवतं, देवाचं नख आणि देवाचं अंगठा राहतो बाजूला, आणि दुसरंच कुठेतरी पोहोचून जातो. त्या पुत्र्याला देवाचं दर्शन झालं. भाग्यवान आहे. का भाग्यवान आहे? आपल्याला जेवायला ताट आणून आपण साधा संकल्प सोडत नाही. संकल्प सोडासाठी पाण्याची वाट पण बघत नाही. आणि त्या पुत्र्याला, त्या डांगरेशाला जर जेवायला दिलं ना, तो जेवण कसं हुंगायचा आणि बाजूला जाऊन बसायचा. मग बाईचा
स्वामींच्या ताटातला प्रसाद जेव्हा त्या जेवणावरती टाकायचा ना, तेव्हा तुझा उद्धार व्हायचा. म्हणजे कोणाला कळलं देव आपल्याला का त्याला? आपल्यापेक्षा कोण बरं? कुत्र बरं. कुत्र्याच्या लायकीचे आपण नाही. कुठल्या अर्थाने? भक्तीच्या अर्थाने नाही. त्याला देव कळाला. देवाच्या प्रसादाशिवाय तो भोजन करत नाहीये. ही साधी गोष्ट नाहीये हो. ते कुणालाही जमत नाही. देवाच्या सन्निधानात माणसं सुद्धा आले, तो त्यांना कुठं जमलं? देवाचं सन्निधान सगळ्यांना मिळत नसतं. ज्यांना मिळालं त्यांना कळत नसतं. ज्यांना कळलं त्यांना समजत नसतं. समजलं त्यांना उमजत नसतं. इथं डांगरेशाला कळालेलं आहे. आमचे भक्त म्हणतात आला असेल कुठेतरी पोट भरून. ते म्हणतात नाही हो, नाही नाही, पोट भरून नाही आला. माता औसाच्या अंगरक्षका राजा डांगुरेया. माता औसाच्या अंगरक्षका राजा डांगुरेया, तुला पाहुणी नम्रची झाली आज माझी काया. कुणाकडे ना एक वेळ प्रभू उदास झाले, परिवाराशी दूर जाण्या आदेश देते झाले. देव खरंच खूप कृपाळू आहे. पण शेवटी आईने मुलाला कितीही जीव लावला, कितीही त्याच्या कल्याणाचं सांगितलं, आणि त्याच्या जर लक्षात येत नसेल तर शेवटी काय म्हणतो? मन नेला, काय करायचं ते कर, काय व्हायचं वाय, जाऊ द्या ना, मरू द्या ना. आपण म्हणतो ना, काय वाटोळ व्हायचं होऊ द्या एकदा. किती वेळा सांगायचं? सांगू सांगू पण थकलो. 5 वर्ष झाले सांगतोय, नाही ऐकत, होऊ द्या. देव जीवांना, भक्तांना मार्गदर्शन करतायत, ज्ञान निरूपण करतायत, आचरण करायला सांगतायत. भक्तांच्या वागण्यात हा देवाला अपेक्षित भक्ती, देवाला अपेक्षित आचरण दिसत नाही. आणि मग एक दिवस स्वामी भक्तांवरती उदास झाले. सकाळचा पूजावसर झालेला आहे. पूजावसर झाल्यानंतर स्वामींच्या गळ्यामध्ये माळा आहे, आणि अशा वेळेला स्वामी उदास झाले. दंडवत दंडवत, या या. या दादा, दंडवत या. धन्यवाद. ते राहू देत, हे घ्या. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद बाबा. सगळ्यांनी वाकून दंडोत करा. धन्यवाद बाबा. धन्यवाद धन्यवाद बाबा. भाऊ बाबांचे भोजन चालेल, चाल देतो आमचं. माहिती वाटते काय वेळ आहे का? नाही बसा, बाकीचे बसा.
देव उदास झालेली, नाराज झालेली. कारण चरित्रकारांना माहिती नाही. पण उदास होण्याच्या अगोदर स्वामी सगळ्यांना सन्निधानातून जाण्यास सांगतात. देव म्हणतात, कडे बाबांनो, तुम्ही आमच्या सन्निधानात कशाला राहता? तुम्ही आमच्या सन्निधानात राहू नका. कारण आम्ही सांगितलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानानुसार आचरण तुम्ही करत नाही. तुमचं वागणं बोलणं जे आम्हाला अपेक्षित आहे तसं तुमचं होत नाही. आणि तुम्ही आमचं म्हणणं ऐकत नाही. त्यामुळे 100% तुम्हाला अनिष्ट घडतो. नका राहू तुम्ही आमचं. तुम्ही सगळे इथून निघून जा. देवाच्या नाराज होण्यामध्ये देवाला प्रसन्न करणं खरं तर खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. परंतु देवाला आम्ही क्षणोक्षणी नाराज करत असतो. अरे देव सोडून गेलेला आहे, पण आपल्याला दुःख नाही. देवाने सांगितलेल्या अष्टपदीच्या आचरण आपल्याकडून होत नाही, पण आपल्याला दुःख नाही. देवाने सांगितलेल्या मोचक असणाऱ्या चतुर्विध साधनाच्या ठिकाणी भजन पूजन बंधन घडत नाही, पण आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. सांगितलेल्या विधी त्या विधीपासून दूर 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 खूप दूर राहत, पण त्याची मनात किंचितही क्षिती नाही. देव नाराज तर होणार. देवाने सांगितलं, बाबा हो, तुम्ही आमच्या सन्निधानात राहता ना, तुम्ही आमचं म्हणणं ऐकत नाही. 100% तुम्हा सर्वांना अनिष्ट जोडल्या जाते. नाकारावं काही गरज नाही. तुम्हाला काय वाटलं मी कशासाठी 50-60 वर्ष एकटा राहिलो? काय गावोगावी एकटाच फिरलो? का तुम्हाला घेऊन फिरलो नाही? तर तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार ऐकत नाही. बोलू 2-5 वर्ष 8 वर्ष सगळ्यांना सोबत घेतलंय. एकाला सांगितलं दुसऱ्याला सांगितलं तिसरं, कळत न कळत भांडणं करताय. तुम्ही माझ्या सांगितलेल्या वचनानुसार आचरण करत नाही. जा तुम्ही सगळे. स्वामींच्या श्रीमुखावरची ती नाराजी बघितली आणि सर्व भक्त निघून जातात. सर्व भक्त देवाला सोडून निघून जातात. स्वामींच्या जवळ हे भक्त डांगरे बसलेले असतात. देव इतके नाराज झालेले आहे, इतके नाराज झालेले. खरं तर ही शब्दात व्यक्त होणारी लीला नाही. जेव्हा या देण्याचं स्मरण करायला बसतो ना, तेव्हा डोळ्यातले असे थांबत नाही. ही शब्दात सांगता येणार नाही. शब्दात व्यक्त करणं खूप अवघड आहे. देवाची नाराजी एखाद्या विशिष्ट माणसावरती असेल, मोठ्या माणसावरती असेल, ज्ञानियांवरती असेल,
तर ठीक आहे, ही नाराजी सगळ्यांवरती आहे, भक्तांवरती म्हणजे सगळ्या भक्तांवरती, त्यात कोणीच राहिलं नाही. एक बिचारा जवळ बसणारा कुत्रा, डांगरेश कुत्रा, स्वामी त्याला सुद्धा म्हणतात. जा डांगू देवा, तूही जा, नको थांबू. अरे हे नाही ऐकत माझं. कुत्रा आहे पण देवाच्या सन्निधानामध्ये कसं वागावं त्याचं त्याला भान आहे. आपल्या जागेवर उठतो, स्वामींच्या श्रीचरणाला प्रदक्षिणा करतो आणि निघून जातो. आपल्याला जर उठून जा म्हटलं ना तर आपण फक्त उठून जाऊ. तो उठतो, काय काय त्याची भावना असेल बरं. कदाचित तो देवाला म्हणत असेल, देवा मला जायला सांगू नको बरं का. जेव्हा सगळे निघून जातात, स्वामींच्या प्रसन्न चेहऱ्यावरचे उदास डांगरेशांना सुद्धा दिसतं, कळतं आज देव कशामुळे उदास माहिती घेते. आणि जेव्हा देव सांगता तुम्हाला इथे राहत असताना दुःख अनिष्ट जोडलेला तर तुम्ही निघून जा, त्यावेळेस त्या ठिकाणी बसलेल्या डांगरेशाच्या मनामध्ये आलं असं, देवा सगळ्यांना जायला सांगितलं, मला जायला सांगू नको बरं का. तू आज जर मला जायला सांगितलं तर अवघड आहे. जे वाक्य देवाच्या तोंडून येऊन अशी त्याची अपेक्षा असते, तेच वाक्य देवाच्या तोंडून येतं. आणि डांगरीला तुम्ही जा, उठतो जाग्यावर. जरूर डांगरेश देवाला म्हणत असेल, देवा जायला सांगितलं ना, चाललोय मी, निघालोय मी. आता हा माझा शेवटचा दंड आहे तुला, शेवटची प्रदक्षिणा तो पुन्हा नाही दिसणार तुला. तू उदास झालाय ना. अरे मला जगून काय करायचं आहे, कुणासाठी जगू. मी आतापर्यंत कुत्रा म्हणून जगत आलेलो आहे, पण जेव्हापासून तुझ्या सहवासात आलोय ना तेव्हापासून मला कुत्र्याचं जगणं सुद्धा धन्य धन्य वाटायला लागलं. तुझ्या प्रसादाशिवाय जेवण करत नाही याचा तुला संतोष होता, परंतु आज तू माझ्यावरती सुद्धा होता. मी काय तुझ्या मनाविरुद्ध केलं. तू सांगितलं की ते संतोषासोबत, संतोषाच्या सेवेला हंसराजा सोबत राहा, मी तुला सोडून राहिलो ना. माझं काही चुकलं नसताना तू इतरांचा राग माझ्यावरती काढतो. चालली जाता मी, ही शेवटची प्रदक्षिणा आहे. पुन्हा हे तोंड तुला बघावासा वाटत नाहीये ना, नाही दाखवणार, चालले तुझ्यापासून निघून. आणि एक पाऊल ते एक पाऊल डांगरेशाला खूप वर्षानुवर्षाचं वाटत होतं. देवा शेवटची भेट आहे, शेवटचं दर्शन आहे, तुझी मूर्ती एकदा बघून घेतो. नाही मला बघायला मिळणार, प्रदक्षिणा शेवटची आहे, पुन्हा नाही दिसणार. तू नाराज आहे, जगायला सार्थक नाही, काही जगायचं नाही, काय करण्याचा फायदा आहे. अरे पूर्वजन्मामध्ये तुझं सांगितलेलं आठवण केलं नाही, उदास केलं, तुला नाराज झाला. त्यावेळी नाराजी तू आता माझ्या मनावरती, आता या जन्मात ते वैर काढतोस का. चुकलो तेव्हा होतो ना, त्या जन्मातली चूक आता मला भोगावी लागणार आहे. कळतंय मला, चुकलो तेव्हा. माझ्या हातातली ती गोष्ट नाहीये, तुला तरी दोष कसा द्यावा. जे सांगितलं होतं ते आचरण हे भक्त करत नाही, ते आता करत नाही. मी मागच्या जन्मी केलं नाही म्हणून तर या जन्मात आलो होतो ना. आणि आता तेव्हा नाराज केलं जाणतेपणी, आता तू इतरांचा राग माझ्यावर टाकणार. ठीक आहे बाबा, चाललंय. आणि डांगरेश देवाच्या श्रीचरणाला प्रदक्षिणा करतात, देवाच्या भक्ती प्रदक्षिणा करतात आणि निघून जातात. निघून गेले दुसऱ्या मालकाकडे, दुसऱ्याच्या घरी, जिथे जेवायला भेटले तिथे कोणाच्या तरी दरवाजात राहून मालकी करण्याचा, चाकरी करण्यासाठी भाकर मिळाले म्हणून त्याच्यासाठी निघून गेले. नाही, डांगरेश तिथून देवापासून निघाले. केदाराच्या मंदिराच्या बाजूला एक ओहळ होता, नाला होता, आणि त्या नाल्यामध्ये जातात आणि तिथे असलेल्या चिखलामध्ये आपलं तोंड खुपसून स्वतःचा अंत करून घेतात. तरू देवाला म्हणतात, अरे मला माझं हे तोंड तुला बघायचं नाहीये ना, हे जे तोंड बघायचं नाही ते तोंड तुला दाखवून नाही, त्याला ठेवून काय फायदा. म्हणून जातात आणि स्वतःचा अंत करून घेतात. देव नाराज झाल्यावरती जगावंच न वाटणं हे खऱ्या भक्ताचं लक्षण असतं. आमच्यावरती नाराज आहे, विशाल खातोय, राहतोय मस्त, काही त्याचं दुःख नाही. देव नाराज झालाय आणि डांगरेशाने आपला स्वतःचा अंत करून घेतलाय.
थोडा वेळ जातो, गेलेले भक्तिजन पुन्हा देवाच्या सन्निधानामध्ये परत येतात, दंडवत करतात, श्री चरणावरती माथा टेकवतात. स्वामी म्हणतात, अरे बाबा तुम्ही सर्व आला, डांगरेश दिसत नाही, माझा डांगरा, माझा डांगरेश, माझा डांगरा दिसत नाहीये. कुत्र्याची जात आहे ना, त्या जातीला अनुसरून भक्तजन म्हणतात कुत्र्याची जात आहे, गेला असेल कुठेतरी पोट भरायला, गेला असेल एखाद्या दारामध्ये, कोणीकडे तरी पोट भरायला गेला असेल. स्वामी म्हणतात असं नाही रे बाबा, मी त्याला ओळखतोय. असं तुम्ही समजता तसं नाही, का शोध घ्या. आणि मग भक्तोबास, जे भक्तोबास पंथाचे आचार्य करायचे होते ना, त्या भक्तोबासांवरती सुद्धा देव नाराज होते. ज्या बायसांच्या प्रत्येक सेवेचा स्वीकार देवाला होता ना, त्या बायसांवरती सुद्धा नाराज होते. सर्वांवरती नाराज झालेले देव यांच्या वागण्याचा बळी रामनेश केलेला आहे. यांना हे सगळे भक्तजन श्रेष्ठ, आपल्यासाठी 1000 पटीने आपल्यापेक्षा श्रेष्ठ होते, पण काही सेकंदासाठी असं समजा की डांगरेशापेक्षा श्रेष्ठ नव्हते. देवाने जा सांगितलं हे निघून गेले. यांना कुणालाच असं वाटलं नाही की आपला प्राण त्याग करावा, देवाच्या वियोगामध्ये स्वतःला संपवावं, असं कुणालाच वाटलं नाही. पण त्या डांगरेशाला वाटलं. म्हणजे कोण श्रेष्ठ यांच्यापेक्षा? जा शोध घ्या, बघा कुठे आहे. भक्तोबा सर्व भक्तजन त्याचा शोध घ्यायला जातात. आणि भक्तोबा त्या ओळामध्ये जाऊन बघतात तर डांगरेशाने स्वतःच तोंड चिखलात खुपसून, कोणी दाबलेलं नाहीये, ते अंत करत असतात. त्यांना वेदना झाला नसतील का? श्वास कोणला नसेल का? पण ती श्वास घेऊन काय करू? ज्या देवासाठी श्वास घेत होतो, जगत होतो, तो देव उदास आहे म्हणून त्यांनी तिथं तोंड खुपसलं होतं. ते भक्तोबासांनी बघितलं आणि तसेच ते देवाला सांगायला लागले. सगळ्यांच्या मनामध्ये हळहळ होती. आणि भक्तोबास देवाला म्हणतात, जे की डांगरेशी देव देवी दे. त्यानं अंत करून घेतलेला आहे. आणि स्वामी यांनी आपल्याला देवाजवळ जावं लागतं, पण त्या भक्तामध्ये एवढी ताकद होती की तिथून देव निघाले आणि त्यांना जिथं देव ठेवलेलं आहे ना, तिथे गेले देव. जवळ बसले आणि देवाने त्यामुळे एक एखादं हंबरला कसा पडता जवळ माणूस गेला तसं सांगतं डांबुऱ्या. आणि म्हणून त्याला आवाज देऊन आपल्या श्रीकराचा स्पर्श, श्रीकर हात त्याच्यावरून फिरवतात. तिथं स्वामी खड्डा करायला होतात आणि त्याचा निक्षेप दफन करवतात. स्वामींचे वाक्य म्हणतात ना, खरं तर ते वाक्य आपल्या सगळ्यांनाच लागू आहे, फक्त भक्तोबासांना भक्तांना लागू नाही. स्वामी म्हणतात, तुम्हापाशी वरी हे सुने चांगला, तुमच्यापेक्षा पुत्र बरोबर. का जे येतीच्या वियोगे जीव न सकेची, आमच्या शिवाय जगण्याची कल्पनाच त्यांनी केली नाही, जगूच शकलं नाही. कदाचित ते पुत्र होतो, गेला असतो कुठे नेऊन, काय फरक पडला असता. परंतु आमच्या शिवाय जगण्याची कल्पना त्यांना सहन झाली नाही. आणि मग स्वामींनी भक्ताचे काय काय लक्षणे असतात ते लक्षण निरूपण केलं.
खर तर मी मग म्हटलं तसं ही काही एका जन्मातली गोष्ट नाही. हे प्रेमाचं लक्षण आहे. ज्ञान गरजेचं आहे, पण त्या ज्ञानाला जर भक्तीची जोड नसेल, त्या ज्ञानाला वैराग्याची जोड नसेल, तर ते ज्ञान मोचक होण्यापेक्षा घातक होऊ शकतो. कारण भक्ती वैराग्याशिवायचं ज्ञान माणसाला अहंकारी बनवते, आणि अहंकारी बनलेला माणूस कुणाला जुमानत नसतो. निगा ऐसे माते अशी मी गावचा पाठदाय करणे आणि मला तुच्छ देखलं दाखवतो. परमेश्वराच्या भक्तीपर्यंत जाण्यासाठी प्रीती प्रेम बोलावं, भक्ती बोलावी. प्रीती प्रेम हे भक्तीच्या पूर्व अवस्था आहे. एकमेकाशी प्रेमाने वागणे. जसा एखादा माणूस जन्माला आला तो लगेच म्हातारा होतो. बालपण, तरुणपण, म्हातारपण ह्या जशा पायऱ्या आहेत, तसं भक्तीची प्रीती प्रेम ही पायरी आहे. म्हणून स्वामींनी परस्परे काय करायला सांगितलेले आहे? प्रीती. प्रीती साधिका परम श्रेष्ठ. अपेक्षित देवाला ते आहे. एखाद्या झाडाला फळ येतं, फळ ही उत्तर अवस्था असते आणि फूल ही पूर्व अवस्था असते. ज्याच्या विषयी आपल्याला किंचितही प्रेम नाहीये ना, प्रीती नाहीये ना, त्या माणसाविषयी अचानक काही स्फुरत नसतं. घरातल्या ज्या माणसावरती तुमचा जीव नाहीये ना, त्याच्यासाठी तुम्ही आणलेले गुलाबजाम काढून ठेवत नाही, पण त्याच्याविषयी प्रेम असेल, प्रीती असेल, तो 2 दिवसांनी येणार असेल ना, काढून घेऊ. आपण बऱ्याच वेळा त्यांचं आपलं कसं आहे, एखाद्याचं विचारलं तुमचं त्यांचं कसं आहे, आपण काय म्हणतो? बरं नाही, चांगलं असेल. नाही, आमचं खूप चांगलं आहे. म्हणजे हे काय आहे? प्रीती आहे. परस्परांमध्ये प्रीती करणे म्हणजे काय? हा कोण आहे? हा माझ्या देवाचा आहे. कोणाचा? माझ्या देवाचा. ही वस्तू कुठली आहे? माझ्या घरात. ही गाडी कोणाची आहे? माझी. जसं आपल्या प्रत्येक वस्तू संबंधात, माणसा संबंधात माझा माझी हा विषय जेव्हा येतो, तेव्हा त्याच्यात आपल्याला आपला जीव अडकलेला राहतो. तेव्हा तसंच जसं देव माझा ज्या दिवशी आपण समजतो, देव माझा आणि मी देवाचा असं झालं की देवाचे पदार्थ हे सगळे आपले होत असतात. माझा देव सोडून गेलेला आहे, माझा देव उदास झालेला आहे. माझा देव असं जेव्हा डांगरेशांना वाटतं ना, तेव्हा ते स्वतःला संपवतात. आणि देवाला अपेक्षित तेच आहे. देवाची वाटणी म्हणजे माझी वाटणी असं महाराजांना वाटल्यानंतर देव प्रसन्न होतात. असं कधी होईल कोणाला, जीवाला या तर जे देवाचं ते माझं. कधी कधी असं असतं, तुझं ते माझं आणि माझं ते तुझं नसतं.
मंदिराचं ते माझं आणि माझं ते मंदिराचं नाही, माझं ते माझं, मंदिराचं ते माझं. आणि हे प्रीतीचं प्रेमाचं लक्षण नसतं. म्हणून जेव्हा प्रीती प्रेम हे जे देवाने सांगितलेलं आहे त्याला कारणच ते आहे. प्रेमाने देव जवळ येतो. मी अजून एका आजच्या आधुनिक भाषेत सांगत असतो, प्रेम म्हणजे लिफ्ट आहे. एकदा तुम्ही त्याच्यात बसले, कष्ट करावे लागतात का? जिथं पोहोचायचं तिथं बरोबर पोहोचतो. आणि ज्ञान म्हणजे पायऱ्या चढ, 10व्या मजल्यावर जायचं. किती कष्ट होतात पायऱ्याने. आणि पोटातलं पाणी पाहणार नाही. आम्ही मुंबईला गेलो 2003 साली बाबांसोबत. एकाच्या घरात लिफ्ट होती. एरवी बाबांच्या घरी काही सामान राहायचं का कंटाळा हे जाणं ते जाणं. आणि तिथं आम्ही गेलो, लिफ्टना 10व्या मजल्यावर होतं. गाडीतून काही आले ते थांब मी जातो, तो म्हणायचं मी जातो, तो म्हणायचं मी जातो. बाबा काय झालं? बाबा लिफ्टमध्ये बसायला माझ्या इथे. प्रेमाचं तसंच आहे. प्रेम हे लिफ्टचं काम आहे. अजून शास्त्रीय परिभाषेमध्ये सांगू का? भक्ताचं सगळं सन्निधानी चरित होऊन जातात. म्हणून ज्ञानाने कळतं. ज्ञानाने काय होतं? कळतं. पण प्रेमाने जुळतं. आपल्याला ज्ञानाने कळतं पण प्रेमाने जुळतं. ज्ञानात अहंकार तर प्रेमात समर्पण असतं. ज्ञान भांडखोर असतं. प्रेमात बांधता येत नाही. प्रेम दाखवून आले म्हणून भांडण झाले का? मुलाबद्दल मुलाने चांगलं मार्क मिळवून आणले म्हणून तुम्ही काही धपाटे दिले का त्याला? प्रेमाने बांधता येत नाही. प्रेमाने मारता येत नाही. प्रेमामध्ये अपेक्षा आकांक्षा नसतात. ज्ञानामध्ये इच्छा गोष्टी आकांक्षा असतात. ज्या वेळेला आपल्या मुलाबद्दलचं प्रेम आपल्या मनात दाटून येतं ना, तेव्हा आपण बोबडी होत असतो. जी भाषा आपल्यालाही कळत नाही, आणि एखादा मोठा सायंटिस्ट असेल, डॉक्टर झालेला असेल, तो पण काय करतो? प्रेमाने बोबडा होतो. प्रेमामध्ये ते सामर्थ्य असतं. म्हणून ज्ञानाचा सल्ला घ्यायचा असतो. सल्ला ज्ञानाचा घ्यायचा असतो, कारभार मात्र प्रेमाकडे द्यायचा असतो. स्वामींच्या सहवासात असणारे भक्तबाळ नागपाल हे सगळे ज्ञानी होते. जाणीव होती त्यांना, पण त्यांना स्वतःला संपवता आलं का? स्वतःला संपवण्याची भावना तरी झाली का? जसं आपण काल बघितलं की अवसरच्या मनामध्ये जगायचं नाही. देवनारायण जरा संपला, विषय संपला. देवनारायण जरा मला संपवायचा आहे का? भक्ती जागृत झालेली. आता देवाने त्याचा निषेध केला, तो भाग वेगळा. पण त्या देवाशिवाय जगणं शक्यच नाही. आत्म्याशिवाय शरीर. कुणी म्हणते आत्मा तोवर बडाई, कुणी म्हणते आत्मा तोवर बडाई. आत्माने गुण जाई कुणीसी कोणी पुसत नाही. जोपर्यंत शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत किंमत आहे. तसं भक्ताला जोपर्यंत देव आहे, देव प्रसन्न आहे, तोपर्यंत त्याचा जगण्याची सार्थकता होते. अवसांना सुद्धा वाटतं संपून टाकायचं. आता नाही, आपल्याला जगायचं. लगेच स्वतःच्या मरणाची तयारी करते. स्वतःच्या मरणासाठी सरणाची लाकडं तयार करते. देव नकार देतला तो भागली गेला.
पण हे प्रेमाचं समर्पण आहे, ज्ञानामध्ये नाही. कारण ज्ञानामध्ये ज्याला ज्ञान आहे तो असा विचार करणार नाही का देवाने सांगितलेले जो आत्मघात करतो ना त्याला कुठेच थारा नाही, म्हणून आत्महत्या करायची नाही. कोणी अडवलं? ज्ञानाने. आणि भक्ती वाढता माझ्या सोडून गेला माझा वाढता माझ्या पाणी सोडून गेला माझा श्वास. आरतीत तुझं प्राण रे अखेरचा तुम्हा दंडवत स्वामीच प्रणरा तुमची मी बाईचा दासी तुमची ही बाईचा अर्पिते तुझ प्राण रे अखेरचा. प्रेमामध्ये देवाशिवाय जगणं कल्पनाही करत नाहीये. जेव्हा बाईसांना देव दिसत नाही, बाईसा आग्रह करतात या गावाला जाऊया, देव म्हणतात नाही या गावाला जाऊया. त्या म्हणतात जेऊरला जाऊया, देव म्हणतात पापी नाचणे जाऊया. हट्ट करतात, आग्रह करतात, ऐकत नाही. देव आदर्श होतात, बाईसा चक्करीत पडतात. देवाशिवाय कल्पनाही करू शकत नाही. हे भक्तीचं प्रेमाचं लक्षण आहे. देवाशिवाय भक्त राहूच शकत नाही. या ठिकाणी देवाने त्या सगळ्यांना प्रेमाची व्याख्या सांगितलेली, प्रेमाचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि ज्याच्यात खरंच प्रेम असतं, फक्त ज्ञान नाही. बाईसांना निरूपण ऐकलं नव्हतं. बाईसांनी आत्मघात करू नये, पण ती कल्पनाच नाही. देवाशिवाय मी जगू, ऑक्सिजन शिवाय जगणं. कोरोनाच्या काळामध्ये कळालं ऑक्सिजनची किंमत. आता आपण रोज श्वास घेतो, काही वाटतं का त्याचं? कोरोनामध्ये सिलेंडरच्या सिलेंडर 5,000 रुपये, 10,000 रुपये, त्याच्याशिवाय जगू शकत नाही. देवाशिवाय ज्या दिवशी आपण जगू शकणार नाही, आत्ताच्या घडीला ज्या दिवशी आपण स्मरणाशिवाय, ज्या दिवशी आपण चतुरी साधनाच्या भेटीशिवाय, ज्या दिवशी आपण प्रसाद सेवेशिवाय जगू शकणार नाही ना, दिवस जाणार नाही ना, समजायचं आपण भक्तीच्या परमेश्वराच्या मार्गावरती लागलेलो आहे. परमेश्वराला अपेक्षित भक्तीकडे हळूहळू निघालेलो आहे. जर 2, 5, 8, 15 दिवस, महिनाभर तुमचं कुठल्या तरी अविधीने ग्रस्त होऊन जर स्मरण थांबलं ना, अविधीने ग्रासल्या जातो. ते स्मरण थांबलं ना, जशी स्प्रिंग दाबल्यानंतर जितक्या प्रेशरना दाबून त्याच्या डबल, त्याच्या 4 पट पद्धतीने उसळते, तसं प्रेमाचं भक्तीचं असतं. बायकांना माहिती होतं, तर देवाने सांगितलेले आत्महत्या करून, पण तो विचारच ज्ञानाची तिची भेटत नाही. भेटल्या म्हणजे समर्पणाच्या दृष्टीने. बाईसा जेव्हा रुद्रपूरला देव पाठवतात, त्यांना पायी पायी जातात. देवाच्या वियोगामध्ये इतक्या अशक्त होतात की त्यांना तिथून खांद्यावरती म्हणजे डोली करून आणावं लागतं. ही प्रेमाची व्याख्या आहे. प्रेमाशिवाय, भक्तीशिवाय ज्ञानाला किमीपही किंमत नाही. ज्ञान मोचक आहे, पण ते भक्तीशिवाय व्यर्थ आहे, वैराग्याशिवाय व्यर्थ आहे. ज्ञानाने जी प्रेमाची भक्ती आहे ती साधता आली पाहिजे. ज्ञानाची जोड भक्तीला दिली पाहिजे, ज्ञानाची जोड वैराग्याला दिली पाहिजे. केवळ ज्ञान घातक आहे, कोरडं आहे.
पोपटपंची ज्ञान मुक्त करणारा नाही, कारण अहंकार होणार. अहंकार झाला मी गायचा कळत नकळत थोर मोठे अधिकरण दुखवले जाणार, साधू संत दुखवले जाणार, भिक्षू वासनिक दूर होणार. म्हणून भक्तीचा अंग खूप गरजेचं आहे. आणि भक्तीचं अंग जीवाजवळ राहावं म्हणून देवानं चतुर्थ साधनाची निर्मिती केलेली आहे. जर फक्त ज्ञान मोजत असतं स्थान प्रसादाची गरज काय होईल? ज्ञान कळलं हा परमेश्वर मी जीव या देवता हा प्रपंच कळलं, विषय संपला. विकार विकल्प शून्य झाले, निरालंबी झाले, अस्तित्वही कळले, आचरणाला लागलो. पण देवाला ठाऊक आहे याला जर भक्तीचा ओलावा दिला नाही, याला जर वैराग्याची विरमता करून दिलं नाही तर हा ज्ञान गुरगुरणार. ज्ञान हे गुरगुरतो. आणि म्हणूनच त्याच्यासाठी देवाने सर्व भक्तांना या ठिकाणी उदाहरणातली वचन निरूपण केली, प्रेमाचा सरळा सांगितला. प्रेम म्हणावं कशाला? प्रेमाची व्याख्या काय? कोणती पूर्व अवस्था, कोणती उत्तर अवस्था? म्हणून प्रेम झाल्यानंतर ज्ञान झाल्यानंतर उपाय काय हे सुद्धा देव सांगतात. तुम्ही राहू दे, ठीक आहे. परमेश्वर उदास आहे, नाराज आहे. पण नाराज असणारा परमेश्वर उदास करण्याला उपाय कोणता? काय? उदास आहे ठीक आहे, आता उपाय काय? याच्यासाठी देवाने दृष्टांत सांगितलेले आहे. ही भाषा कोण्या एका माणसाला 2 स्त्रिया असतात, 2 पत्नी असतात. एक आवडती असते आणि एक नावडती असते. जी नावडती पत्नी असते ना तिला जेवण्याची, राहण्याची, अलंकार सगळी सोय असते. पण सर्वस्व देणं जे आहे ते आवडतीलाच राहतं. तसं परमेश्वर भक्ताला जसं तसं सर्व देत असतात. पूर्वीमध्ये दास्य मोठच सांगितले, पण ते दास्य जर प्रेमयुक्त नसेल, त्या दास्यामध्ये जर आवडी नसेल तर ते मोचक ठरत नाही. काल आपण बघितलं अवसा काय म्हणते, अरे स्वामींच्या संविधानामध्ये काय मी एकटीच आहे का? त्यांना काम सांग ना, मला का सांगत नाही? मलाच का सांगतात? सर देवायचा घेत कंटाळी मी थकले मी करत नाही. स्वामी सांगतात काय सांगतात? त्यांचं तुम्हाला काय घेणं देणं? जो आचरण करील त्याचा धर्म. ज्ञानाला भक्तीची गरज, भक्तीला वैराग्याची गरज, वैराग्याला ज्ञानाची गरज. त्रिवेणी. वेणी कधी राहते? जेव्हा तिन्ही एकत्र राहतात. एक जरी पदर सुटला ती वेणी राहते का? नाही. जर आपल्याला परमेश्वरापर्यंत जायचं आहे, जर आपल्याला परमेश्वराला प्राप्त करायचं आहे, जर परमेश्वराचं संविधान मिळवायचं आहे तर ज्ञान, भक्ती, वैराग्य या तिन्हीची सांगड आपण गरजेची आहे. ज्ञान प्रेमाला मिळवून देऊ शकतं, ज्ञान वैराग्य देऊ शकतं, वैराग्य भक्ती आणू शकतं, वैराग्य ज्ञान मिळवून देऊ शकतं. भक्ती मी तर सरळ सांगत असतो, ज्ञानाच्या पाठीमागे न लागता तुम्ही परमेश्वराला आपलंसं करा. भक्तीतून जा तर भक्ती ज्ञानाला जवळ आणते, भक्ती परमेश्वराला जवळ आणते. जर तुम्ही भक्तीत तन्मय झालात, भक्तीत समर्पित झालात, परमेश्वर असा योग आणून देतात की बरोबर त्याला योग्य पात्राकडून ज्ञान मिळेल, योग्य अधिकरण लाभेल. तुम्ही आपल्या भक्तीवरती भर दिला आणि तो समर्पित भावनेने दिला तर परमेश्वर बरोबर त्याला ज्ञान श्रवणाचा योग आणून देतात. पण एखाद्याला ज्ञान झालं त्याला भक्ती येईलच असं नाही, कारण ज्ञान हे परमेश्वराचं असतं. पण त्या ज्ञानानुसार आचरण करणं हा जीवाचा कड असतो. ज्ञान मिळवावं लागतं.
वैराग्य करावं लागतं. दोन्ही गोष्टी बाहेरून आणि भक्ती अंतरातून, मनातून, स्वतःतून. म्हणून देवाने या ठिकाणी भक्ताची वचनं सांगितलेली की भक्त देवाशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणूनच दामदेश आमच्याशिवाय राहण्याची कल्पनाही ऐकू शकले नाही. स्वतःला संपवून टाकलं त्यांनी. स्वतःला संपवण्यासाठी त्यांचं देवावरती किती प्रेम असेल. आपल्या आजूबाजूला अनेक जवळचे माणसं असतात आपल्याला, पण जेव्हा भांडणं होतात ना त्यांची ना आपले एक दिवसाचं जीवन सुद्धा थांबत नाही. आपण त्यांना जवळची माणसं असतो. आपला जवळचा माणूस जेव्हा मरण पावतो ना, खरोखर जवळचा असेल, खरोखर जवळचा असेल तर त्याला अन्न गोड लागत नाही. काही लोकांना अन्न गोड लागत नाही का? लोक काय म्हणतील, आता जवळचा म्हणून त्यांना खुशाल चपात्या आणतो म्हणून लाजत आलो त्यांना उपाशी राहावं लागतं. मी कधी कधी कुठल्या शुश्रूषेला जातो ना, पहिल्यांदा माझा असा भ्रम होता का ज्या बाईचा कुणी वारले म्हणून आवाज मोठा तिचा नक्की त्या माणसामध्ये खूप जीव. काय करत बरा आवडतात असे प्रकारे रडतात. आबा बाबा बाबा हिचं सर्वस्वच गेलं असं वाटतं. पण एका ठिकाणी बघितलं, ज्या माणसाला आयुष्यभर शिव्या देत होती तो माणूस मरण पावल्यानंतर सगळ्यात जास्त आवाज तिचाच होता. तेव्हा असा वेळ झाला, आवाज मोठा असेल म्हणजे जीव आहे असं नाही. परमेश्वराचा जो भक्त असतो तो परमेश्वराला आत्मा मानतो. ज्याच्याशिवाय खरोखर काही काही लोक बघायला मिळतात. कोणीतरी जवळचं दंड कोणीतरी जवळचं सरतं आणि खरी वेळी होतात. काही काही त्यांच्या जगण्यामध्ये काहीतरी जीवाचं बरं वाईट हे करून देतात. अर्थात हे करायला नाही, पण देवाच्या संविधानामधल्या एखाद्या भक्तानं देवाच्या वियोगात केलं ना ते प्रेमदायक ठरतं. पण ते तेवढ्याच वेळात करत. मी देवाला तेवढ्याच वेळात कशात दिला, आता पण द्यायला पाहिजे होतं. तो त्याला ताण विकून गेला असता. कारण किती संकट होतं. ज्ञानाने कितीही क्रोधावरती राग षडवरती कंट्रोल केलं तेवढं कसं होतं. कुणाचे डोकं काढतात ते बाहेर निघतातच. जीवधर्म बाहेर येतातच. राग द्वेष काम क्रोध मद मत्सर याच्यावरती नियंत्रण मिळवा. बरोबर नको त्या वेळेला नको की ते बाहेर येतात. कधी कधी नेमकं सगळे शांत राहतात, सगळं व्यवस्थित चाललेले, अवसर चांगला चाललेला आणि एखादा तमतम करतो. हा प्रसव आहे. आम्ही एखाद्या घरी जातो, एकदम शांत पुत्र असतो आणि आम्ही गेलो, बाबा तुमच्यावर भुकलं, मी म्हणतो नक्की हा प्रसवाचाच. शेतकऱ्याकडे गेलं, तो बैल कधीच कुणाला मारत नाही, मारायला धावत नाही. बाबा दिसले का आणि एखादा बैल आला तो सोडला, बाबा आले का मात्र काहीच करत नाही, बाबांना काहीच करत नाही. मी कधी कधी त्याच्यावर खुशाटी मारून घेतो, बाबा बैल कोणाला मारतो, पुत्र कोणाला भुकतो, तुमच्यावर भुकलं, आपला पावर आहे. आता तो सुटला तर आपला पावर राहणार नाही का? एकदा आटनादिक्रमी चाललो होतो मी, माझ्या भुंगीत कुत्रे भुंकायचे, मग छोटी एक काठी सोबत होती.
आता भुंकलं कुत्र तर लक्ष जातं. आता कुत्र गप बसलेले, कशाला माणूस त्याच्याकडे बघतोय. मी चाललोय आणि कुत्र्यानं येऊन जो पोल्ट्री धरली, आता त्याचं गाडलं का असं माझ्या पोल्ट्री माणसच नाही तिथे, त्याच्या तोंडात काय येणार नाही. मी कशाला त्रास देतो, तुझे दात आदळले. योगायोग चांगला नाही तर चांगला जात तोंडा, पण त्याच्या तोंडात काही आलंच नाही, माणसच नसल्यामुळे गप बसलेलं होतं. काय मी काही केलेले नव्हतं, काही नव्हतं. पण प्रसव देवाचा माणूस दिसल्यानंतर तो प्रसव उभा राहत असतो. म्हणून जर आपल्याला अवसरकाळी मंगळकारी छळबिछळ होत असेल, चिडचिड होत असेल, तर देवाला स्मरण करायचे. कोणता तरी दोष उत्पन्न राहतो. आपल्याला त्या मंगळकाळी आर्त वाटली पाहिजे. कोणाचा तरी पंचावतार आहे, मला का गरज नाही, मला असा कधी योगी. नाहीतर मग मनोधर्म ठेवायचा नातोबां सारखा. याच्यापेक्षा मोठा पंचावतार आपल्याकडून करील बघ, तेव्हा ते करून घे बरं. आपल्याला देवाला आपलंस करताना, देवाला भक्तीने आपल्याकडे ओढताना सडाओढ स्वतःच्याच मनाला, स्वतःच्या शरीराला त्या भक्तीमध्ये लोटून देताना उजव्या हाताला सांगायचं, बघ त्यानं एवढं केलं, डाव्या होतं का आपल्याकडून भक्ती? झालं पाहिजे. भक्तीमध्ये ना जरा आपल्याला चढाओढ करायची आहे. कशाची करायची? भक्तीची करायची. म्हणून परमेश्वराला इथे स्वामी नाराज झाल्यानंतर जगावसं न वाटणं हा अतिच्च बिंदू आहे, अत्यंत उच्च बिंदू आहे भक्तीतला, परमोच्च. देवाशिवाय जगण्याची कल्पना नाही. म्हणजे आता स्वतःला संपवायचं. बाईसांनी उद्धरण ऐकलेलं होतं, जेवढं भक्तांना निरूपण केलं ते सगळं ऐकलेलं होतं, जे नामदेवाचार्यांना निरूपण केलं ते पण ऐकलेलं होतं. पण देवाशिवाय राहण्याची कल्पना केली का त्यांनी? आणि बंडोबास भले त्यांची मरणावस्था झाली, ते 10व्या अवस्थेपर्यंत पोहोचले होते, पण जगले ना. म्हणून मी देवाला म्हणतो, फक्त भक्ती होऊ दे माझ्या मनावर, बाकी आपलं काहीही म्हणणं नाही. जे ज्ञान मला आहे ना त्याच्यातले 2 शब्द कमी कर, 2 मुद्दे कमी कर, परंतु भक्तीत वाढ कर, आचरणामध्ये वाढ कर. जे कळलेलं आहे ना ते वागण्यात येऊ दे. म्हणून परमेश्वराकडे जाण्याचा सगळ्यात सोपा साधा मार्ग कोणता? भक्तीचा. मग भक्तीचा म्हणजे काय करायचं? भक्तीचा मार्ग म्हणजे काय? साधा. विडावसर चांगला भरगच्च घेऊन येणे, साधा. देवाची उटी करताना आपण काय करतो? कुठल्या स्थानाला उटी सांगितली, दही तिथलं, दूध तिथलं, उठणं तिथलं, अष्टगंध तिथला, अक्षदा तिथल्या, काय म्हणतात पाणी तिथलं, थंड गरम जसं असेल तसं सगळं तिथलं. आपली काय 100 रुपयाची पावती. आपण जर कुठे स्थानाला उटी करायला चाललो, दही, दूध, उठणं, अत्तर, अगरबत्ती, फुलवार, हार, विडावसर, उपार घेऊन जाऊ शकतो की नाही? याच्यात काही खर्च येतोय का? आपण दही उटीला असतं त्यांच्याकडे, उठणं तिथं असतं सगळं. चला आपण इमर्जन्सी मध्ये तिथं सगळंच असतं. पण मग आपण कशाचे बघतो? भक्ताचं लक्षण काय? तिथं कमी जास्तचा फरक नसतो. मागच्या वर्षी डोंबेग्रामला उटी होती, मोठे बाबांना आम्ही सगळं मार्ग गेलतो. तर उटीच्या वेळेस काय झालं, मी बादलीभर दही काढलं राजमठातल्या सगळ्या स्थानांना उटी करण्यासाठी, आणि मी दुसऱ्या कामाला गेलो. बाबांनी अख्खी बादली राजमठातल्या ओट्यावर एकावर टाकून दिली. एवढी बादली बरं का, म्हणजे जवळ 12-13 लिटर दही दूध होतं. आपण करू शकतो का सांग? कल्पना एवढं कशाला टाकतात? एवढं पंक्तीला वाढ. आपण तर पुढे जाऊ शकतो. नाच कशाला करायचा? साधू संतांना वाढू ना. जेव्हा टाकल्या गेलं माझं धक्क झालं. बाबा मी तर अरे असं केलं. बाबा काय झालं?
मी फक्त बाजू आज सगळं स्थानांचं होतं का हो बाबा. अरे मग आता काय, मग पटकन गाडी काढली, पाठवलं एकाला मागून घेतो. आपण भक्तीचं अंगच हे असतं तर त्याला पर्याय शोधत नाही. आपण काय करतो, अरे एवढं कशाला वाया घालवायचं, काय करू बाबा लोकांना तेही चांगलं आहे, त्यांनाही आणून पण हे इकडे जाऊया अशी आपली बुद्धी जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला देव कळला आणि आपली भक्ती झाली असं समजायला हरकत नाही. जेव्हा आपल्याकडून भक्तीत विडावसरामध्ये विधीमध्ये हात आखडताय म्हणजे आपल्याकडे समर्पित अपेक्षित भक्ती नाही. आणि देवाला भक्ती कोणती पाहिजे, ते फुल निर्मितही चालतात, त्या शिळ्या चपात्याही चालतात देवाला, मुठभर पोळीही चालते, भाजीचं पानही चालतं. पण सगळं नसलं तर, जर नसेल तर मी परवा तुम्हाला सांगितलं की देव कसा येतो, मला खर्च नाही केला का वंचिले देव दिदले रोगाची, वंचिले द्रव्य दिदले चोराशी. आमच्या स्वामींच्या भेटीला सारंग पंडित नावाचे भक्त येतात. देवाला 2 आसू अर्पण करायच्या ह्या विचाराने येतात. आल्यावरती सांगात धर्म पाळला नाही म्हणून देव त्यांच्यावरती रागवतात आणि मग 2 असूनऐवजी ते एकच असू देवाला देतात. ते म्हणतात बेट्या मला द्यायची ती देत नाही का, ते म्हणतात तुझ्याकडून कसं घ्यायचं मला माहिती. सुपारीची पैन लावतात, एक सुपारी घेतात नवी कोरी नुकत्याच राशीची नवीन काय हंगामातली. स्वामी म्हणतात ही सुपारी कशी, ते म्हणतात देवा चांगली नव्हती, एक नंबर A1 प्रतीक. ते म्हणतात ती मधून काळी, शक्यच नाही. ते म्हणतात शक्यच नाही. ते म्हणतात काळी निघाली का तुम्ही सांगा, इथे लपून ठेवली ते असं ती घेऊ. ते म्हणतात देवा तुमच्यासाठी सांगितली ती घेऊन टाका. पण त्याच्या अगोदर देव फोडतात तर ती काळी निघती, आता पुन्हा देव तिला जोडतात. आता कशी हा, आता याच्यात काय विचारायची, काळीच आहे मधून खराब झालेली. देव म्हणतात आम्ही म्हणतो पिवळी, शक्यच नाही. देव म्हणतात मग आता ती घ्यायची का, ही जर लपून ठेवलेली असू घ्यायची का. ते म्हणतात हो आता काय आहे, चोरी पकडल्या गेल्यावर तुमच्यासाठी बाबा तुमच्यासाठी आणलं होतं. आणि बघतात तर ती पिवळी धमक निघते आणि स्वामी ती असून घेतात. म्हणजे देव पण हे कोणाचा घेतो, ज्याची कणवा आहे त्याच, बाकी कोणाचंही घेत नाही. म्हणून आपल्याला कणवेला पात्र व्हायचंय, देवाला द्यायचंय ना, संपूया ना. आपण म्हणतो ना देता देणारा कोण आहे, देवच आहे, मग संपलं तर देईल ना. पण आपला तेवढा खरंच विश्वास आहे का. आज मी मंदिरात जायच्या देवाला अंबाळीला गेलो आणि जेवढे पैसे आहेत तेवढे खर्च करणार, होईल का असं. एक मावशी होती नाशिकची, ती जाळीच्या देवाला आली. आता ह्या गोष्टीला 20 वर्ष आहे. जाळीच्या देवाला आली की त्या काळी 200, 300, 100, 150 रुपयाचं जाळीच्या देवाला नाशिक जाऊन येऊन त्याच्यात देव धर्म सगळं होऊन जायचं. जाळीच्या देवाला आली तर ते काय 100, 150 रुपये राहायचे ना, बाबांना देऊन टाक, किडावसल करून टाक, भाड्याला पैसे म्हणती माझ्याकडे धनंजय भाड्याला पैसे. मग मी बाबांकडे, बाबा आखीला भाड्याला पैसे, आखी बाबांकडून भाड्याला पैसे घ्यायचे, मी तिला द्यायची. ती दुसऱ्यांदा आली का हे मागचे पैसे. मग 1-2 खेटी अशा गेल्या, दुसऱ्या तिसऱ्या 2-3 खेटी गेल्या, 4थ्या 5व्याला पुन्हा तेच भाड्याला पैसे. का, समर्पणाची वृत्ती, समर्पणाची वृत्ती असावी ससिक राजाची. समर्पण जमेल का नाही, पुरेल की नाही, काय होईल याचा विचार नाही. आणि मग त्यामुळे काय झालं की त्यांनी बऱ्याच वेळा तसं झालं, ते बुलढाण्याला भांडे खरेदी करायला यायचे, कुकर हे सगळं, आणि भांडे खरेदी करून घरी न्यायचे, तिकडे विकायचे. विकायसाठी अर्ध सामान मार्गातच देऊन टाकायचे. जातात ना अर्ध सामान, आता त्याच्यात काय प्रॉफिट होणार. त्याचा परिणाम असा झाला, देवाला त्यांनी दोन्ही हाताने दिलं, आता त्यांना देवाने दोन्ही हाताने दिलं
50-50 लाखाच्या, 1-1 करोडच्या गाड्या आहेत, मोठे मोठे बंगले आहेत, सगळं व्यवस्थित आहे. मोठ्या मोठ्या ते आताही पंक्तीही करतात का? मनमोकळेपणा. देवाला दिलं का देव देतो, पण कळत नकळत आपण कुठेतरी त्या समर्पित भावनेने देत नाही, म्हणून मागितलं. देवाला भक्तीत समर्पण असतं आणि ते समर्पण आपण कमी पडतो आणि मग आपलं कमी पडलेलं समर्पण देवाला मान्य नसतं. भक्तीतलं हे समर्पण गरजेचं आहे. ज्या दिवशी आपण भक्तीतलं हे समर्पण करू त्या दिवशी परमेश्वर आणि आपण जास्त दूर नाहीये. परमेश्वराला भेटण्याचा मार्ग सुकर झालेला आहे, खडतर रस्ता संपत आलेला आहे असं आपण समजूया.